आता माता पिता बनण्याचं स्वप्न पूर्ण करा, तेही IVF उपचारासोबत। सोलापूरमध्ये पहिल्यांदाच वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये आजच भेट द्या। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहराच्या जुना बोरामली नाका येथे आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास भीषण अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे। जुना बोरामली नाका तसा अपघाताचा हॉटस्पॉट ठरलेला आहे। गेल्या अनेक वर्षात याच चौकामध्ये अनेक निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे। त्याला कारणीभूत जड वाहन असेल तर दुसरीकडं जे बेदारकपणे 2 व्हीलर चालवणारे लोक आहेत हे देखील जबाबदार आहेत। मात्र आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास जुना बोरामणी नाका येथे या अपघातामध्ये सोलापुरात बोरामणी गावात राहणाऱ्या 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये एकाचं नाव समोर आलेलं असून सैफन पटेल असं त्या इसमाचं नाव आहे। तो आचारी आहे, म्हणजे अनेक कार्यक्रमामध्ये जो स्वयंपाक बनवणारे असतात आचारी, त्याला हिंदीमध्ये भटारे असं देखील म्हटलं जातं, त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याच्यासोबत त्याच्या पाठीमागे बसलेला एक इसम देखील जागीच ठार झालेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं 2 जणांचा या जुना बोरामणी नाकामध्ये ट्रकच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे। हा जो अपघात जो झालेला आहे त्यामध्ये जी दुचाकी गाडी होती त्याचा जो नंबर आहे MH13BT 5822 असा असून ज्या ट्रकचा हा अपघात झालेला आहे त्यामध्ये MH04BC 2910 असा ट्रकचा नंबर आहे। खरं म्हणलं तर जुना बोरामणी नाकामध्ये यापूर्वी देखील अनेक अपघात झालेला आहे। हा अपघाताचा हॉटस्पॉट आहे, डेंजर झोन आहे। सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते। आता जड वाहने देखील याच मार्गाहून कुंभारीच्या दिशेने जात असतात। मार्केट यार्डातून येणारी अनेक जड वाहने ट्रक देखील या ठिकाणी येतात। सकाळी शाळेला घेऊन जाणारे अनेक नागरिक आहेत ते आपल्या मुलांना घेऊन जात असतात आणि दुचाकीस्वार कामाला देखील जात असतात। आणि अशा वेळी सकाळच्या सुमारास म्हणजे तसं पाहिलं तर मोठी वर्दळ देखील नसते, मात्र अशा वेळी देखील अपघात झालेला आहे। यापूर्वी देखील याच चौकामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे। तर याला कारणीभूत कोण आहे, तर एक जो मुद्दा समोर आलेला आहे तो म्हणजे जी येणारी जड वाहने आहेत, मोठे ट्रक्स असतील, सिमेंटचे बल्कर असतील, डंपर असतील, या गाड्यांमुळं वारंवार अपघात होत आहे। अनेक प्रसारमाध्यमांनी देखील आवाज उठवलेला आहे। तर जड वाहने याला कारणीभूत असतील। दुसरीकडं जड वाहने जात असताना अनेक 2 व्हीलर चालक घाई गडबडीत या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात किंवा मार्केट यार्डातून जुना बोरामणी नाकातून शांती चौक असेल किंवा जोशी गल्लीचा पुढे भुलाबाई चौकाकडे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळं 2 व्हीलरवाल्यांची देखील काही वेळा चूक असते की बाबा घाई गडबडीत ट्रकला त्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात किंवा त्याला फास्ट तिकडं जाण्याच्या नादामध्ये 2 व्हीलरवाले देखील कधी त्या गाड्याखाली येत असतात। तर 2 व्हीलरवाल्यांची देखील कधी चूक असते। तर दुसरीकडं वाहतूक पोलीस हा देखील या अपघाताला जबाबदार आहे, कारण इतका मोठा वर्दळीचा हा चौक आहे। सकाळी 5 ते 6 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ सुरू असते। तर सकाळच्या सुमारास देखील वाहतूक पोलीस या ठिकाणी असणं गरजेचं आहे। दुसरीकडे काही नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत की वाहतूक पोलीस जे 4-4, 5-5 संख्येने या ठिकाणी उभे असतात ते फक्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी व्यस्त असतात। त्यामुळं वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी सकाळच्या सुमारास ट्रॅफिक पोलीस देखील असणं गरजेचं आहे, असं एक मत या ठिकाणी काही नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे। आणि चौथा जो मुद्दा आहे उड्डाण पुलाचा, गेल्या अनेक वर्षापासून मार्केट यार्ड ते जुना बोरामणी नाका शांती चौक ते पुढे जाणारा पत्रकार भवन मार्गे जाणारा उड्डाण पूल कागदोपत्री अडकलेला आहे। गेल्या 5-6 वर्षापेक्षाही जास्त काळ लोटलेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन मार्गे जाणारा जो उड्डाण पूल आहे विजापूर रोड मार्गे, तो एक उड्डाण पूल आणि मार्केट यार्ड जुना बोरामणी नाका होडगी रोड मार्गे त्या विजापूर रोडला जाणारा जो उड्डाण पूल आहे त्याचे उद्घाटन केलेलं आहे। मात्र अद्यापही भूसंपादन प्रक्रियेमध्ये हा उड्डाण पूल अजूनही कागदावरच राहिलेला आहे।
उड्डाणपूल झाला तर या ठिकाणची जी जड वाहने आहेत ती वरनं जाणार आहे, उड्डाणपुलावरून जाणार आहे, ट्रॅफिक व्यवस्था ती सुरळीत पार पडणार आहे. मात्र आमदार असतील, खासदार असतील, हे काही वेळा प्रशासनापुढं आवाज उठवतात, विधानसभेत संसदेत आवाज उठवतात, मात्र त्यानंतर काहीच होत नाहीये. महापालिका आयुक्त असतील, भूसंपादनाची प्रक्रिया अजूनही त्यांनी पूर्ण केलेली नाहीये. जर कदाचित गेल्या वर्षामध्ये हा जर उड्डाणपूल झाला असता तर हे 2 जीव वाचले असते असे देखील बोलले जात आहे. उड्डाणपूल होणं महत्त्वाचं आहे, कारण मार्केट यार्डचा जो चौक आहे तो हॉटस्पॉट आहे. कारण पुणे असतील, मुंबई असतील किंवा हैदराबादकडून येणारे अनेक जड वाहने ते याच मार्गावरून जात असतात, किंवा इकडं विजापूरवरून येणारी जड वाहने आहे कधी कधी मार्केट यार्ड चौकातून पुणे, मुंबई किंवा हैदराबादच्या दिशेने जात असतात. त्यामुळं या चौकामध्ये उड्डाणपूल व्हायलाच पाहिजे. मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था, ते फक्त बघ्याची भूमिका घेतात, कधीतरी आवाज उठवतात आणि वर्षभर गप्प बसतात. महापालिका प्रशासन असेल, वाहतूक पोलीस असेल, यांनी देखील कुठेतरी या प्रकरणी आवाज उठवला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले सोलापूरकर हे फक्त शांत संयमी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. एखाद्या मुद्द्यावर सोलापूरकर आवाजच उठवत नाही आहे, त्यामुळं आमदार असतील, खासदार असतील, हे गप निवांत असतात. प्रशासन देखील आपल्या पद्धतीनं निवांत झोपी गेल्याचा एकंदरीत कारभार या ठिकाणी दाखवत असतो. मात्र आज जे बोरामणीच्या ज्या 2 जणांचा जुना बोरामणी नाकामध्ये अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यांच्या परिवारामध्ये दुःखाचा जे डोंगर कोसळलेला असेल, त्याची जी व्यथा आहे ते कदाचित तुम्हाला किंवा आम्हाला कळणार नाही आहे. ज्याच्या घरचा हा कर्ता पुरुष गेला त्याच्या घरीच ही वेदना संवेदना समजणार आहे. मात्र एकंदरीत सोलापूर शहरामध्ये नुकत्याच काही दिवसांपूर्वी रूपाभवानी मंदिरानजीक 3 युवकांचा देखील अशाच अपघातात नाहक बळी गेलेला होता. आयचरच्या धडकेमध्ये 2 व्हीलरवरून जाणाऱ्या 3 युवकांचा या अपघातात बळी गेलेला होता. ती घटना ताजी असतानाच आता जुना बोरामणी नाकामध्ये पुन्हा 2 जणांनी बळी घेतलेला आहे. बोरामणी नाका शांती चौक ते पुढं विजापूर रोडकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो मृत्यूचा सापळा बनलेला आहे. अनेक कष्टकरी कामगारांचे जीव या ठिकाणी गेलेले आहे. पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल, हे कुठलीच उपाययोजना करत नाही आहे. पोलीस प्रशासन जेव्हा अपघात होतात त्या ठिकाणी थोड्याफार मदतीनं प्रयत्न करतात, मात्र पुन्हा जैसे थे ही स्थिती पाहायला मिळते. सर्वात महत्त्व म्हणजे जुना बोरामणी नाकाचा जो टर्निंग आहे, जो मार्केट यार्डाकडून येणारा जो टर्निंग आहे तो धोकादायक आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण अवजड वाहने जेव्हा टर्न घेताना येतात त्या ठिकाणी ती वाहने येताना दिसतच नाही आहे, आणि अनेक जे 2 व्हीलरवाले आहेत त्या गाड्या क्रॉस करायला देखील जात असतात. त्यामुळं या अपघातामध्ये 2 जणांचा निष्पाप बळी गेलेला आहे. त्यांची अधिक माहिती आम्ही तुम्हाला देतच आहोत. मात्र सोलापुरात आज सकाळच्या सुमारास या भीषण अपघातामध्ये बोरामणी येथील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये एकाशी ओळख पटेल आहे, सैफन पटेल असं त्याचं नाव आहे. तो स्वयंपाक बनवण्याचं काम करत होता, 2 व्हीलरवर जात होता. त्याच्या मागे बसलेला साथीदार त्याचा देखील मृत्यू झालेला आहे. आता या अपघातानंतर लोकप्रतिनिधी जागे व्हायला पाहिजे. उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावायला पाहिजे. वाहतूक पोलीस देखील कायम या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. थांबा, उचलून टाकू की पोत्यामध्ये भरून टाकू सिमेंट लवकर जाऊन हाताने करतो. कापड बिपड चालत नाही. बॉडी ट्रीटमेंट जगह 2 मिनट आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत. सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत. अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली. अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार. आजच भेट द्या. मोफत चेकअप करून घ्या. कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर. संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07
4184